अनिशच्या त्या एका वाक्याने संपूर्ण घर शांत झालं. निशा लग्न करून सासरी आली. ती स्वभावाने शांत होती. सासरच्या माणसांच्या बोलण्यात सतत असणाऱ्या शिव्या तिला खटकायच्या, पण बोलण्याचा प्रत्येक प्रयत्न तिलाच गप्प बसून थांबवला जायचा. काळ गेला. निशाला मुलगा झाला. तो हळूहळू बोलू लागला आणि ऐकलेलं अनुकरण करू लागला. एके दिवशी सोसायटीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावर निशाचा नवरा म्हणाला, ती हरामखोर वॉचमॅन सकाळी उठलीच नसेल टाकीत पाणी भरायला. त्यावर सासरे म्हणाले, अरे नाही, तिच्या घरी ते 3-4 हडळ आलेत ना, आणि ती 2-3 भूतं, म्हणूनच तिचं लक्ष पाण्याकडे नसणार. त्यावर सासू पण म्हणाली, पण म्हणून काय सगळ्या सोसायटीला त्रास देणार का ती बेशरम कुठली? हे सगळं ऐकत असलेला अनिश धावतच आईकडे आला आणि आईला विचारलं, आई, वॉचमन काकूंकडे पाहुणे आलेत ना? हरामखोर, हडळ, बेशरम, भूत ही त्यांची नावं आहेत ना? आई रागावूनच म्हणाली, तुला सांगितलंय ना अशी शब्द वापरायची नाहीत, वाईट असतात हे शब्द. त्यांच्या घरी फक्त पाहुणे आलेत. जा बरं, तू लक्ष देऊ नको, खेळायला जा. तो मुलगा गेला तर खरं, पण ती गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसली होती. काही दिवसांनी अनिशच्या घरी देखील त्याची आत्या, काका आणि त्यांची मुलं आली. अनिश घाईघाईनेच दार उघडायला गेला आणि आनंदाने ओरडला, आजोबा बघा ना, आपल्या घरी कोण आलंय? हडळ, भूत आणि बेशरम आलेत. हे सगळं ऐकताच आजोबांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजले होते. जावई रुसून परत मागे फिरू लागलेच होते आणि लेकीच्या चेहऱ्यावरही नाराजी होती. सगळ्यांनी माफी मागून त्यांना थांबवलं आणि घरात येण्याची विनंती केली. आता मात्र सगळ्यांचा मोर्चा त्या लहान अनिशकडे वळाला. एकामागून एक सगळे त्याच्यावर ओरडू लागले. त्याचे वडील तर त्याला मारायलाच उठले. तेवढ्यात निशाने त्याला पाठीशी घातलं. इतक्यातच निशाची नणंद म्हणाली, बघा वहिनी, तुम्हीच त्याला पाठीशी घालताय म्हणून त्याची इतकी हिंमत वाढली. असे संस्कार देता का तुम्ही अनिशला? हे शब्द मात्र आता निशाच्या जिव्हारी लागले होते आणि ती बोलली, थांबा ताई, इथे तुम्ही चुकताय. या घराचा उंबरठा ओलांडल्यापासून मी सगळ्यांना विनंती करते, असं बोलणं बंद करा. दुसऱ्यांना नावं ठेवून शिव्या देऊन आपण मोठे होत नाही. आपण जसं बोलतो तसेच आपली मुलं शिकतात आणि हे समजण्या इतके आपण सुज्ञ तर आहोतच ना. त्यामुळे लेकरांना दोष देऊन काहीच उपयोग नाही आहे. एखादं लावलेलं रोपटं जर नीट वाढत नसेल तर आपण रोपटं काढून फेकत नाही, आपण त्याची जागा बदलतो, माती बदलतो, वेळ पडली तर खतही बदलतो. तसंच मुलांचंही आहे ना. आपण मुलांकडून अपेक्षा ठेवण्याआधी त्यांच्या आजूबाजूचं वातावरण बघायला हवं. तेवढ्यातच जावई देखील वहिनीची बाजू घेत म्हणाले, वहिनी, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. अजून अनेक शब्द आणि त्यांचे अर्थ न समजणाऱ्या लेकराला आपण जसं घडवू तसंच तो घडणार. मला देखील वाटतं, मुलं वाढतात ते आपलं अनुकरण करून आणि घडतात ते त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून. मग आपले विचार, आपले संस्कार, आपली वागणूक आणि आपलं बोलणं हे कसं असावं यावर विचार करायला हवा.